15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला, ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते, आता जिरली यांची. तुम्ही आता गार झाले, तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या कडाला, पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना, तेव्हा तुम्हाला बळच पुरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाव सारखीच. आता कशी जिरली? आता का कोंबड्याचा नाही तो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम, तो लय यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोडवो, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी आ साहेब हो. पोराचा बाप अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय, भरपूर जेवा, लय दिसना नालायक सापडलाय. हा ना, पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग आहे? रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. सावध व्हा. चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला मयूर हे नाव ठेवलं इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो चिटाकलाय कुणाला? मायेला. मूळ कोण येतो? ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा, परमार्थ अवघड नाही. आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे. लोक धोत्रावाले आणि फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं, तू ताण नको करू, कुंडलीलाही करू नको, तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद, ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला. 27 अख्खा वेद. देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही. यावर तुमचं मत काय? भागवताचा सार हरिपाठ, गाथ्याचा सार हरिपाठ, ज्ञानेश्वरीचा सार. महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना, तुम्हाला देव व्हायचंय का? काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हे नाही, ही तास आहे. करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. हा, आता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं. दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाहीत, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक हात, हात हात माणसा. शाळेत नाही, शाळेत सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. पोरं होतील कशी काय लोकांना? महाराज, ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. एक हात
14 आहे बरं का. हात त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम आहे, मग आता काय करी. तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा. एक वाक्य सांगा महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या. या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माजटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल चालू कुत्र्याला लाता ती. त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं नाही. यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली. सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे. बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो. त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्या नाही तो. त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या अवलादीला 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती अवलाद का आला हरिपटकरी. वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. ही कॅनॉलला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू